नमस्ते मित्रांनो, तर आज मी आलोय विलेपार्ले येथील एका कार्यशाळेत जिथे गणपती बाप्पाच्या सुंदरशा मूर्त्या उपलब्ध आहेत। तर चला मग जाणून घेऊया त्याच दादाकडनं की कशा या इथे ते लोक गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवतात। तर इथे लाल मातीच्या, शाडू मातीच्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आणि मेन पेपराच्याही मूर्त्या मिळतात। आणि या मूर्त्या कुठून येतात आपल्या इथे? त्या मूर्त्या पेन होतात, पेनवरनं डायरेक्ट इथे। आणि मग इथे काय काय केलं जातं मूर्त्या? इथे टचअप, डायमंड वर्क्स थोडंफार काम केलं जातं। आता आपण बघू शकतो की या मूर्तीचं कसं सुंदरसं डायमंड वर्क केलेलं आहे आणि ही किती सुंदर दिसते डायमंड वर्क केल्याने, जे की इथे एकदम रॉ मूर्ती येते आणि मग हे जे वरचं डायमंड वर्क आहे आणि संपूर्ण मूर्तीला ते इथे या दादाद्वारे केलं जातं। एक मूर्ती मग दाखवतो तुम्ही। अच्छा, अजून एक आहे पुढे ही बघा, ही डायमंड आत्ताच केला मी काल। असं याच्या सकट देता का? नाही, आम्ही हे मूर्तीला घालतो याच्या सकट देत नाही। त्या मूर्ती देतो आम्ही। हो, कस्टमरची आवड आहे ना, त्यामुळे कस्टमरला धोतर भेटा पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन आहे। हा, एक कस्टमरला धोतर भेटायचं आपण ते करून देतो, एक्स्ट्रा काम। छान केलंय, मस्त आहे काम। पेटा वगैरे सुंदर बनवले, मस्त बनवले। हे पण खूप छान आहे। हे डायमंड करतो आपण। तर तुम्हालाही कधी गणपती बाप्पाच्या अशा सुंदरशा मूर्त्या पाहिजे असतील तर खालील दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।